ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती। त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली। रात्री एक दुसरा हॉस्पिटल ऑन मध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल, तिथे जुवेनाइल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती। ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाइल एक्युज्डशी मॅच होत नाही। या केसमध्ये 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी, 467 फोर्जरी, 201 डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स, 213 आणि 214 ऑब्टेनिंग गिफ्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स हे कलम काल लावण्यात आलेली आहे। या 304 IPC चे जे कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरचे केस दाखल झाला होता। यामध्ये अशा समोर आलेली आहे की 19 तारीखला 11 वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाइल एक्युज्डची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती, ती चुकीने ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती। सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल एक्युज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली। एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरी हल्लोर जे CMO होते, ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे घेतले आणि रिप्लेस केले, त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे, त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे। ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डिलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल ऑन मध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल, तिथे जुवेनाइल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती। ही सॅम्पल घेण्याची उद्देश DNA मॅचिंग साठी की जी ससून हॉस्पिटल वरून सॅम्पल गेलेली आहे ती जुवेनाइल एक्युज्डचीच आहे ही खात्री करण्याच्या दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती। आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये ऑन चे सॅम्पल हे जुवेनाइल एक्युज्डचे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती, त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून, आणि ती ऑन ची सॅम्पल हे जुवेनाइल एक्युज्डची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे। परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुवेनाइल एक्युज्डशी मॅच होत नाही, म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती। त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये कलम वाढवून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे। आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे CCTVs DVRs पण आज अर्ली मॉर्निंग आवर्स मध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे, त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे। एकंदरीत या 304 जे ऍक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी, फोर्जरी, ऑब्टेनिंग ग्रॅटिफिकेशन फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स ही सर्व कलम लावून 2 डॉक्टर्सला अटक करण्यात, ससून हॉस्पिटलचे 2 डॉक्टर्सला
अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे. या प्रकरणामध्ये एकूण 3 गुन्हे आतापर्यंत दाखल आहे. फर्स्ट गुन्हा 304 चे होता, ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे. सेकंड ऑफेन्स जुवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती, त्यांना अटक करण्यात आली होती. ती सगळे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे. थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखल झाला होता, ज्यामध्ये जुवेनाईल एक्युजचे ग्रँडफादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील. या डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स मध्ये हे 2 आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुवेनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये करण्यात आलेली आहे.